नमस्कार सर्वांना. दुपारच्या 3:30 वाजल्यात आणि बिट्टूला काय खायचे रे? कॉर्नफ्लॉवर. काय? कॉर्नफ्लॉवर नाही, त्याला फ्रेंच फ्राईज खायचे आहे. त्याच्यासाठी आपण रेसिपी बघू. बघा, असे मोठे असे 2 बटाटे घेतलेत मी. अजून हे छोटे 2 घेणार आहेत. असे 4 बटाटे घेणार आहे. पाणी गरम करायला ठेवूया आपण एका पातेल्यात. हे बघा, अजून थोडं पाणी घे रे. माझं हे भांडं खूप छोटं आहे. 1 तांब्या पाणी घ्यायचं. त्यातलं नको घे बाळा, खालचं घे. हे बरोबर अशी छोटी डिस्की टाकली ना, माझी 2 टाकल्या ना की बरोबर 1 तांब्या पाणी होतं. बटाट्याची साल काढून घेण्याच्या आधी आपण काय करू, पाणी कोमट होते तोपर्यंत हे करूया. त्यात नमक टाकूया आणि हळदी टाकूया. हळद टाकली, 1 चमचा मीठ टाकते. आता बटाट्याची साल काढून घेऊयात. पाणी कोमट झालेले बटाटे घेतलेत मी. बटाट्यांची साल काढून घेते आणि त्याची चौकोनी काप करते. सोड लागल हाताला बनवायचं म्हटलं की त्यांची आधी सुरुवात असते. सरकीकडे हा बटाटा खराब निघालाय. अशी बटाट्याची साली काढून घेऊ आपण. अरे बाजूला सरक. बिट्टूला शाळेला सुट्टी लागली 23 तारखेपासून. बिट्टू आमचा छोट्या गटात जातो. बिट्टू, तू कुठल्या गटात आहे, छोट्या का मोठ्या? छोट्या. तो छोट्या गटात जातो. आई. आणि एकदा त्याच्या एका मित्राने ना टिफिनला हे फ्रेंच फ्राईज घेऊन आलेला. 23 तारखेला घरून खूप पदार्थ काय काय सांगितले होते. बिट्टूने नेलेला मेथीचा पराठा आणि सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं होतं त्या दिवशी. आणि नंतर बिट्टू जाणार आहे आता मोठ्या शाळेत. आणि तो आता घाबरतो मोठ्या शाळेत जायला. तो काय म्हणतो, अंगणवाडीत, इथल्या घराजवळ अंगणवाडी, तो इथं बसत होता. इथं त्याला इथेच बसायचंय. हा, आणि त्याला अजून पण इथंच बसायचंय. कधी जायचं नसेल, त्याला कधीच जायचं नाही. मम्माला सोडून, तो मम्माचा बॉय झालाय आता तो. त्याला त्याच्या आईला सोडून जाऊच वाटत नाही कुठे. त्याला इथेच बसायचं असते. मोठं शेत आवडत नाही. बटाटे असे सगळे कापून घ्यायचे मधून व्यवस्थित. असे मधून कट करायचे. माझ्याकडे काय एवढे मोठे बटाटे नाही, छोटे छोटेच आहे. तुमच्याकडे जर असेल ना तर मोठे मोठे बटाटे घ्या. असे ठेवायचे. एकदम बारीक बारीक असे काप करून घ्यायचे. जास्त बारीक पण आहे आणि जास्त मोठे पण आहे, असे मिडियम करायचे. परत हे मधून अशी तुम्हाला जमतील असे उभे पातळ पातळ असे मिडियम असे काप तुम्ही करून घ्या. सगळ्या बटाट्याचे जेवढे तुम्ही घेणार आहे, 3, 4 किंवा 2, त्याचे बघा. हे बघा, असे मधून काप करून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याचे मी काप करून घेते. असे बघा, मी ह्या सगळ्या बटाट्यांचे काप केलेले आपल्या पाण्यात टाकणार आहे. आपलं साधं पाणी आहे ना, त्या पाण्यानं आपले धुवून घेणार. बटाटे जास्त वेळ बाहेर राहिले ना तर ते काळे पडतात. एखाद तरी फोड राहिली ते माझी. असे बारीक बारीक करायचे. मी 4 बटाटे घेतलेले. लेबल करूया. 1 मिनिटभर ते उकळून झालेलं आहे बरं का पाण्यात. गॅस बंद करून घेते. हे बघा, गॅस बंद केला आणि या धाराच्या याने आपण बटाटे बाहेर घेऊयात.
असे त्यांना आपण काय करूया, एका सुती कापडाने या छोट्या नॅपकिनने त्यांना कोरडे करून घेऊया आपण. 1 ते 2 मिनिट आपण त्यांना हे केलं, उकळून त्या पाण्यातून उकळून घेतले बटाट्यांना. अरे हात लावू नको, भास येईल. त्यांना असं आपण कोरडं करून घेतलं टॉवेलनं. बिटू एक डस्टबिनमध्ये टाक, एक बटाटा पडला नको खाऊ बेटा, डस्टबिनमध्ये टाक. हे बघा, ह्यात बसेल एवढं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं. हे बघा असं घातलेलं आहे मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ. मिठाच्या पाण्यातून आपण त्यांना उकळून घेतलेलं आहे, तरीही थोडंसं चवीपुरतं 1 चिमटभर मीठ घालते मी वरून. कसं आहे, तेलात तळ्यामुळे अजून ते मिठाचं कमी होणार. सगळं ते बटाट्याचे जे फोड आहेत ना आपल्या, त्या अशा पिठात अशा आपण कालवून घेऊया. असे गरम गरम असतं ना, ते पटकन ते बटाट्याला ते चिटकून राहतं. पीठ आहे ना आपलं कॉर्नफ्लॉवरचं पीठ वापरलेलं आहे हे बघा. असं व्यवस्थित सगळ्या फोडींना हे पीठ लागलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे. माझी छोटीशी कढई, ती मला खूप आवडती आणि एकदम पातळ आहे. आणि भजी, आपल्या कुरडई किंवा आपले हे आपण छोटे छोटे चटपटी पदार्थ करतो ना तळण्याचे, ते पटकन त्यात तळून निघतात. पातळ असल्यामुळे ती पटकन तापते आणि तळायला पण बरं पडतं. आपण तेल टाकूयात. तेल टाकलेलं आहे, तेल गरम होऊ देऊ द्या. तेल गरम झालं की आपण हे बटाट्याचे केलेले छोटे छोटे काप आहेत ना, त्याला आपण कॉर्नफ्लॉवर लावले, नमक टाकले, ते तळून घेऊयात. हे बघा असे छोटे छोटे काप केलेले आहेत. कॉर्नफ्लॉवरचे पीठ आहे ना, गरम असले की लावलं ना त्याला की ते चांगलं पीठ आहे ना चिटकून राहतं. माझ्या मुलांना हे फ्रेंच फ्राईज खूप आवडतात बरं का. आम्ही बाहेर गेलो ना की ते काय मला म्हणतात की हेच घ्यायचं आपल्याला. घरी कितीही बनवलं ना, बाहेर गेलं की त्यांना हेच आवडतं खायला. तर आज बिट्टूची फरमाईश होती की आज मला हे खायचं आहे. काय खायचं रे बिट्टूला? तर ह्याचं नावसुद्धा घेता येत नाही, पण हे त्याला खायचं आहे. बघा आपलं तेल तापलं बरं का. मी थोडंसं पीठ हे केलं, टाकून बघितलं तेल तापलं. एक एक आपण सोडूया, 1 1 2 2 असे पसरून जरा सोडूया. तेला जेवढी जागा आहे ना तसे मी सोडलेले आहे त्यांना. सगळे फ्रेंच केलेले ना बटाट्याचे काप मी तळून घेतलेले. हा शेवटचा घाण आहे माझा. हे बघा, हे छोटे छोटे बटाटे असल्यामुळे काय झाले, छोटे छोटे झालेले आहेत. त्याला बटाटे मोठे असले मी गॅस बंद करते. यात आपण मिरची पावडर पण टाकू शकतो. हे बघा कसे झाले एकदम कुरकुरीत. एकदम थोडीशी मी मिरची पावडर टाकते बरं का. हो, तिखट लागते. नाही तिखट लागत. मी वरून आत्ता तुम्ही बघितलं मिरची पावडर टाकलेली. तुम्हाला हवी असेल तर टाका, नसेल तर नमकीनसुद्धा खायला छान लागतं. आणि आपली घरगुती मिरची पावडर किंवा घरातली थोडीशी चिमटभर चटणी जरी टाकला ते चटपटी होते. हे तुम्ही सॉसवर पण टोमॅटोच्या खाऊ शकता किंवा कोरडंही खाऊ शकता. अत्यंत साधं, सोपं आणि सरळ. आपल्या शेतकरी माणसांचं जीवन म्हणजे साधं, सोपं आणि सरळ. त्यामुळे मी केलेले आणि छान झालेले. बघा जे मऊ पडतं ना ते अजिबात मऊ पडलेलं, एकदम कुरकुरी झालं. फक्त माझ्या बटाट्याच्या फोड आहेत ना थोड्या आणखीन ह्या हव्या होत्या, पण हे बघा बटाटे छोटे असल्यामुळे काय झाले, हे बघा
अत्यंत छान आहे बघा. आवाज पण एकदम आवाज पण एकदम बघा असं खुसखुशीत झालेले आहेत. एकदम असे मऊ पडले नाही. बिटू एक खा रे. मम्मा पहिलं तू एक खा. काय पहिलं तू एक खा. नाही आधी तू एक खा. ओके. कसं लागते? छान. छान लागते का? हे बघा छान असं आपलं फ्रेंच फ्राय झालेलं आहे. सोप्या पद्धतीचं आहे. सर्वांनी करा. जसा तुम्हाला वेळ भेटेल. मुलांची फरमाईश असते आपल्या काही ना काही बनवायची. अगदी साध्या सोप्या आपले 4 बटाटे मी घेतलेले आहेत आणि 4 बटाट्यात आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले.